मॅच तर 5 षटकांची मॅच आहे. यस नक्कीच 4 षटकांची मॅच आहे. एक्झिबिशन मॅच आहे. एक्झिबिशन मॅचला होते सुरुवात पहिल्या डावामध्ये. इन्व्हाइट करतो कॉम्बॉक्स मध्ये पंडित दादा पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद मयूर भोईर. तर आयोजकांनी सूचना केली सामना 4 षटकांचा असेल, लक्षात घ्या. सलामीची जोडी आपण पाहतो ग्रामीण स्टार संघाची साई मात्रे आणि नितीन पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय. ग्रामीण स्टार संघाने नाणेफेक जिंकलो. सलामीची जोडी आपण पाहतो ग्रामीण स्टार संघाची साई मात्रे आणि नितीन पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर सिटी स्टार संघाचे गोलंदाज आपण पाहतो कोमल येत आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सामन्याला इथं सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतो सिटी स्टार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ग्रामीण स्टार कोमल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला खेळतात. राजू आहेत, चांगले क्षेत्ररक्षण करतात. चेंडू फेक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो राजू यांना. तोपर्यंत स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातं साई मात्रेच्या माध्यमातून. बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. स्ट्रायकेनला आपण पाहतो दुटणे संघाचे फलंदाज नितीन पाटील. ग्रामीण स्टारचे फलंदाज आपण पाहतो साई मात्रे. जय वागेश्वर देसाई संघाचे फलंदाज कोमल. कोलटप्पाचा चेंडू इथं मात्र अतिशय सुरेख झेल टिपला जातो. क्षेत्ररक्षक आपण पाहतो निलेश कापसे यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. स्वतःला झोकून दिलं, स्ट्रेच केलं आणि एक अतिशय सुरेख झेलचं रूपांतर आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून. पहिला धक्का बसलाय. फलंदाज नितीन पाटील बॅक टू डगआउट. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय एक बाद. एक अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातो गोलंदाज कोमलच्या माध्यमातून. पहिल्या षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एक बाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय. वेस्टर्नच्या मागे आपण बाळा बर्डर पाहतोय. कोमल राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाही. टप्पा आणि दिशा अतिशय व्यवस्थित राखला गोलंदाज कोमलनं. पिसिवली संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आपण पाहतो कोमल. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो सातत्याने कोमलनं प्रभावी कामगिरी केली या सीझनमध्ये आपल्या पिसिवली संघासाठी. तोच गोलंदाज या सिटी स्टार संघाचा पहिलं षटक हाताळतोय. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑन साईडला भिरकावून दिलाय शिरीष मात्रेच्या बॅट मधने येतोय तो बाहुबली षटकार. 6 धावा षटकार.
पद्धतीने केलं जातं. शिरीष मात्रेसारख्या फलंदाजाला शांत ठेवायचं असेल तुम्हाला तर मात्र योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावरच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला खेळताय तिथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण आपण आतापर्यंत पाहतोय. गोलंदाज होते कोमल, ग्रामीण संघाचे सिटी स्टार संघाचे गोलंदाज. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 8 अशी धावसंख्या. पहिलं षटक नक्कीच चांगलं राहिलंय ते ग्रामीण स्टार संघाच्या बाजूनं. एक गडी जरी बाद झालेला असला तरी मात्र 8 धावा या षटकामध्ये आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झाला आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले, गोलंदाज होते कोमल. तर विकी शेलार येत आहेत दुसरे षटक हाताळण्यासाठी. विकी शेलार येत आहेत. चला बॅट घेऊन जा लवकर मैदानात. बघा शिरीष मात्र बॅट ची मागणी करतायत. खंबालपाडा संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आपण पाहतो विकी शेलार यांना. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झाला आहे. सिटी स्टार विपक्ष ग्रामीण स्टार असा सामना आपण पाहतो. प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली ग्रामीण स्टार संघानं आणि प्रथम इथं फलंदाजी स्वीकारली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज संघनायकाने इथं गोलंदाज पाचारण केला आहे तो विकी शेलार येत आहेत. स्ट्रायकेलला आपण पाहतो आक्रमक विस्फोटक फलंदाज शिरीष मात्रे. एक षटकार ठोकला या फलंदाजानं. अशाच पद्धतीने फलंदाजी करणं पसंत करत असता हा फलंदाज. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो साई मात्रे, गोलंदाज तयार. पहिला चेंडू कोलटपाचा चेंडू फटका बसला. विजय पाटील प्रयत्न केला होता मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि शिरीष मात्रेच्या बॅट मधनं येतो तो चौकार. डीजे 12 धावा आपण पाहतो धावफलकावर. शिरीष मात्र चांगली फलंदाजी करतायत. नितीन पाटील माघारी परतल्यानंतर मात्र जबाबदारीचं भान ठेवून हा फलंदाजी करतोय. इथे मात्र ताबडतोब उत्तर दिलंय गोलंदाज विकी शेलारनं. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे आणि इथं फलंदाजाला माघारी परतावं लागतं. यष्टी वाकवली गोलंदाज विकी शेलारनं. शिरीष मात्रेने 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 12 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो रणजित ठाणगे. जो फलंदाज सिटी स्टार संघासाठी अडचण ठरत होता, धोकादायक ठरत होता, त्या फलंदाजाला मात्र विकी शेलारने बाद केलाय. शिरीष मात्र या फलंदाजांना 11 धावांचं योगदान दिलं. एक चौकार ठोकला, षटकार ठोकला. फलंदाजी होत होती मात्र ताबडतोब उत्तर दिलं ते गोलंदाज विकी शेलारनं. स्ट्रायकेटला रणजित ठाणगे, गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. कोलटप्पाचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळताय. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धाव इथे मात्र बॅकिंग होते. बॅकिंग दिली जाते चांगल्या पद्धतीनं. धावसंख्या पोहोचते ती 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. विकी शेलार राईट आर्म राऊंड द विकेट. संत गतीने चेंडू हाताळलाय. साई मात्रेने ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला जातोय
आणि दुसरी धाव येते त्या धावफलकावर. संवाद खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने साध्य केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजाच्या माध्यमातून अतिशय चांगले आपण पाहतो. 15 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाज होते कोमल, 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. आणि या षटकामध्ये विकी शेलार प्रयत्न करतात आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा. पुन्हा एकदा तयार. इथे मात्र रिव्हरचा वापर केला फलंदाजानं. फटका फटलाय, कोमल आहेत. सुरेख झेल टिपला जातोय. कोमल आपण पाहतो क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आणि विकेटचं इथं पतन होत आहे. साई मात्र बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो. 9 सेकंडला सुभाष पाटील आलेत. अष्टपैलू क्रिकेटपटू आपण पाहतो संदप संघाचे. विकी शेलार लो पुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात. चेंडू वन बाउन्स मारायच्या बाहेर होतोय तो फरार आणि फलंदाजाच्या बॅट बंद येतोय तो दमदार चौकार. 4 धावा. देवीच्या पाडा संघाचे गोलंदाज इथे फ्रंटफुटला पुढे सरकले होते. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज शरद मात्रेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या तब्बल 19 आणि तिसऱ्या षटकामध्ये शरद मात्रेने सुरुवात चांगली केली आहे. नक्कीच एक जादूगार आपण गोलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा फ्रंटफुटला पुढे सरकले फलंदाजाची परीक्षा घेतली जाते. गोलंदाज शरद मात्रेच्या माध्यमातून एका चांगल्या फलंदाजाला गोलंदाजी होत असताना मात्र आतापर्यंत 2 चेंडू या गोलंदाजांनी निर्धाव हाताळलेत. 2 चेंडू निर्धाव गेलेत, हरकत नाही आहे. तुम्ही ना नव्याने सुरुवात करू शकता. आत्मविश्वासाने सुरुवात तुम्ही करू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर गोलंदाजानं फक्त 1 धाव खर्च केली आहे. संघनायकानं इथं पाचारण केले तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत तो निर्णय संघनायकाचा नक्कीच सार्थ ठरला. गोलंदाज आपण पाहतो शरद मात्रे. देवीच्या पाडा संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी, मात्र इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बघा मयूर, असं वाटलं होतं की सचिन मात्र वळतात आपल्याकडं, मात्र पुन्हा थांबले. नक्कीच मनोरंजन पद्धतीनं आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र घोषितच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून इथं फलंदाजी स्वीकारली ती ग्रामीण स्टार संघानं. आणि विद्यमान स्थिती जर आपण पाहिली तर 21 धावा आपण पाहतो धाव फलकावर. बॉल द्यायचा आहे. जुना चेंडू द्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या 11 आल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये शरद मात्रे चांगली गोलंदाजी करतायत. फ्रंटफुटला पुढे सरकले, इथं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. विकी शेलारला आपण पाहू शकतो. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. 3 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला आहे. पहिल्या सत्रामध्ये ग्रामीण स्टार संघ इथं
फलंदाजी करतो नाणेफेक जिंकून 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 22 धावा. दोन षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली ग्रामीण स्टार संघाची तब्बल 19. असं वाटलं होतं की ग्रामीण स्टार संघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय, मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले शरद म्हात्रे या गोलंदाजाने धावांचं षटक हाताळलं फक्त 3 आणि सिटी स्टार संघाला या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं. कारण मयूर जर विचार केला 2 षटकामध्ये ग्रामीण स्टार संघाची स्थिती चांगली होती, 19 धावा होत होत्या, त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आपण पाहिल्या, मात्र शरद म्हात्रे या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलंय ते सिटी स्टार संघाला. 3 धावांचं षटक हाताळलं गोलंदाजानं, मात्र अजूनही 7 चेंडू शिल्लक असतील, एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच एक जादूगार गोलंदाज त्याचा उल्लेख केला जातो शरद म्हात्रे यांना आपण पाहिलं. तिसऱ्या षटकामध्ये शरद म्हात्रे यांनी फक्त 3 धावांचं षटक हाताळलं, चांगली गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज आपण पाहतो सतीश म्हात्रे येत आहेत, नावपाडा संघाचे गोलंदाज. राईट ओव्हर द विकेट, इथे मात्र लाईन पाहावी लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळ पाहतो, अतिशय चांगल्या पद्धतीने एसटी रक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सुरुवात चांगली झाली गोलंदाज सतीश म्हात्रेच्या माध्यमातून. पहिला चेंडू या गोलंदाजानं निर्धाव हाताळलाय. पुन्हा एकदा तयार, राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र घोषितच्या स्वरूपात इथे 1 धाव येते. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 23 धावा आपण पाहतो धाव फलकावर. एक माफक धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. असं वाटलं होतं मयूर ग्रामीण स्टार संघ 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगलं टोटल सेट करेल, मात्र खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल शरद म्हात्रे या गोलंदाजाचं. 2 षटकांमध्ये 2 सहकार्यांनी 19 धावा खर्च केल्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये शरद म्हात्रे यांनी फक्त 3 धावांचं षटक हाताळलं आणि इथं दबाव नक्कीच दिसतोय ग्रामीण स्टार संघावर. या षटकातील चेंडू अजूनही शिल्लक असतील, ते 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावा होतील, मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सतीश म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात, अतिशय चांगल्या पद्धतीने फटका खेळतात, मात्र इथं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत उमेश जाधव, कोणती न चूक करता इथं अचूक झेल टिपला जातोय आणि फलंदाजाच्या खेळीचा होतोय अंत. आणि इथे मात्र धक्का क्रमांक बसलाय तो 4था. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सुभाष पाटील सारख्या एका चांगल्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना मात्र हातावर नियंत्रण चांगल्या पद्धतीने राखलंय गोलंदाज सतीश म्हात्रेनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 23 धावा. सतीश म्हात्रे पुन्हा एकदा इथे मात्र पंच सतीश म्हात्रेने वाईटचा इशारा केला. असं वाटलं होतं की निर्धाव चेंडू जातोय की काय, मात्र इथं हातावर नियंत्रण नाहीये. धावसंख्या 24 वर पोहोचते. सतीश म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. वारंवार फलंदाजीची परीक्षा घेतली जाते. अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागतं फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं कित्येक मोठ्या फलंदाजांना इथे या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागला होता, कारण सिमेंटची खेळपट्टी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
आता मात्र फनफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. झेल उडतोय, चेंडू न मॅटांमध्ये ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील दोन फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्कीच करायला हवा, केला जातोय. 3 धावा येत आहेत 10 फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो 10 फलकावर 27 धावा. 4 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ग्रामीण स्टार संघाने धावा कुठल्या तर 27 आणि 28 धावांचं या खेळपट्टीचा जर विचार केला तर नक्कीच एक चांगलं लक्ष ठेवलंय ते सिटी स्टार संघासमोर. दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक, एक नवोदित समालोचक, मात्र अतिशय चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय ते आमचे मयूर भोईर यांना आपण ऐकूया. फायटिंग टोटल उभं गेलं. 28 धावा करायसाठी तरी देखील मेहनत करावी लागेल. सहजासोपे धाव देणार नाही ग्रामीण स्टार संघ, कारण की प्रत्येक गावातील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या संघामध्ये खेळत असताना. नावापाडा 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी नक्कीच एक चषक नसता आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे घरगुती वापरासाठी किचन सेट हे दिलं जात आहे. एक चांगली संकल्पना नावापाडा 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानामध्ये जाते, तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या टीम ग्रामीण स्टार संघ. ग्रामीण स्टार संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आपण इथे टॉस देखील करणार आहोत. तर मेगा फायनलचे दोन्ही संघ आगासन आणि जय वागेश्वर देसाई दोन्ही संघांचा संघनायक, जसं आगासन संघाचा संघनायक आणि देसाई संघाचा संघनायक देखील उपस्थित आहेत. तर व्यासपीठावरती विकास जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याच शुभ हस्ते करूयात मेगा फायनलच्या मॅचचा टॉस. तर कॅमेरामॅनला विनंती करतो जसे ते मात्र टॉस केला जातो मेगा फायनलच्या मॅचचा टॉस. 16 संघांमधून हे 2 संघ उरलेत आणि या 2 संघांमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांच्या समोर असेल. टॉस इथे मात्र झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे टीम देसाई संघाने.
मेगा फायनलच्या मॅचचा टॉस इथे मात्र संपन्न झाला. टार्गेट 28 आहे. थोडंसं स्पीड अप करा. अजून मेगा फायनलची मॅच देखील कव्हर करायची आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रवीण येतो. पहिलं षटक घेऊन आघाडीची जोडी सिटी स्टार संघाची निलेश आणि महेश. उत विकेटने पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. प्रचंड वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू अगदी नाकाच्या बाजूने जातो. पहिला चेंडू निर्धाव. टार्गेट 28 आहे. मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. मजा येणार या मॅच मध्ये. 28 टार्गेट एक सन्मानजनक टोटल आहे, पण 28 धावा करण्यासाठी मेहनत करावी लागेल सिटी स्टार संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. अजून एक निर्धाव चेंडू. आता मात्र वॉर्न केलं जातं. गोलंदाजाला वॉर्न केलं जातं. वन बाउन्सचा कॉल आला. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी. प्रचंड वेग आहे. ओध विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र चांगली गोलंदाजी. अर्ध्या विकेटवरती चेंडू. आता त्यात गुडलेन स्पॉट वरून कॉन्क्रीट विकेट असल्यामुळे अतिरिक्त उछाल. हेच बेनिफिट कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये सतीशने घेतलं होतं आणि आता मात्र तसंच आपल्याला पाहायला मिळतं. तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू झालेत. आता मात्र एक धाव एकवटली जाते. संघाचा श्री गणेश होतो. 28चा पाठलाग करतो सिटी स्टार संघ. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाज प्रवीण आपल्याला पाहायला मिळतं. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती. मॅन फ्रॉम मानपाडा. मानपाडा गावाला रिप्रेझेंट करत असतात. चांगली गोलंदाजी प्रवीणची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. एकच धाव खर्च केली आहे. थोडंसं स्पीडअप करा. स्ट्रायकिंग एंडवर महेश येतो. दाखवऱ्या आताचा विस्फोटक फलंदाज. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे खेळाडूंना देखील कसरत करावी लागते. प्रवीण राऊंड द विकेटने आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा सिग्नल आहे तो मिळते ती एक धाव. एकने धावफलक पुढे सरते. 4 चेंडू झालेत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 2. सिटी स्टार विपक्ष ग्रामीण स्टार आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 2. 28 टार्गेट. प्रवीण चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. स्वतःच्या खांद्याचा वापर करतो. पॉवर जनरेट करतो. उंच गुरा खेळाडू आहे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र थांबून पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. उचलण्यासाठी इथे मात्र थोडीशी पॉज घेतला होता आणि स्ट्रायकर एंडला फेकी देखील ॲक्युरेट. बॅकिंगसाठी खेळाडू आहे. एकच धावेवर समाधान. एकने धावफलक पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 3 चेंडू झालेत आतापर्यंत. 5 धावा धावफलकावरती 3. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. करायच्यात 28. सुरुवात झाली संघर्षाला. 5 चेंडू फेकले आतापर्यंत प्रवीणने. धावा खर्च केल्या 3. सलामीची जोडी सिटी स्टार संघाची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच निलेश आणि महेश. पाच चेंडू झालेत. धावा धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र डीप मिड विकेट.
मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच चौकाराच्या मदतीने 7 ही धावसंख्या. टार्गेट 28 आहे. सिटी स्टार विपक्ष ग्रामीण स्टार ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नवापाडा 40+ माध्यमातून ही संकल्पना पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार 40+ ची ही मॅच. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये वापर केला. गोलंदाज साईचा वापर केला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती निलेशच्या बॅटमधून चौकार आला. धावा झाल्यात धावफलकावरती 7. दुसरं षटक प्रगतीपथावर टार्गेट आहे 28. सातची सरासरी इथे मात्र राखायची होती आणि पहिल्या षटकात 7 धावा एकवटला. आता मात्र 18 चेंडू करायच्या 21. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज साईचा वापर केला. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावरती स्वार होऊन हा गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकतो. 27 धावा एकवटल्यात. एक माफक लक्ष असं वाटत होतं पण समोर ग्रामीण स्टार संघ आहे. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना स्वतः गोलंदाज जातोय. 1 धाव कंप्लीट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण बॅटिंगसाठी दूरवर खेळाडू होते त्यामुळे एकच धावेवर समाधान. 1 धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 8. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8. दुसऱ्या षटकात साईचा वापर केला. स्टॅकिंग एंडवर आता मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे निलेश. गोलंदाज साई म्हात्रे मॅन फ्रॉम देसाई गावाला हा रिप्रेझेंट करत असणारा खेळाडू आणि स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच निलेश कापसे मॅन फ्रॉम वाडेघर. राऊंड विकेटने इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच दबाव निर्माण करेल टीम बॅटिंग करत असताना सिटी स्टार संघावरती. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 8. इथे मात्र पुढे सरसावत असताना 2 चेंडू ओव्हरपिच होते. त्यानंतर अर्धा विकेटवरती चेंडू. पदोदालीत त्याची परीक्षा घेतली. प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं फलंदाजावरती. फलंदाजाला आपलं पॉपिंग क्रीज सोडावं लागलं प्रहार करण्यासाठी. चांगली गोलंदाजी साईची आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. सबमरीन ठरवली. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 8. या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. मजबूत स्थितीमध्ये पकड मजबूत करत असताना टीम ग्रामीण स्टार संघ 1च धाव खर्च केली आहे. राऊंड द विकेटने षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र आता चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी. फलंदाज होईल बा. थँक्यू दिवशी. 7ची सरासरी गाठायची होती. प्रयत्न करत होते प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा पण दबाव निर्माण केला आणि मात्र प्रेशर निर्माण झाला आणि त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला निलेशने आणि आता मात्र झेलच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. नवीन फलंदाज विकी शेलार येतो.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये एक वेगळीच दहशत आहे या खेळाडूची, पण आता मात्र 40 ओलांडल्यानंतर 40+ क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना टीम खंबाळपाडा संघाला रिप्रेझेंट करत असतो हा खेळाडू. धावा झाल्यात धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8. आता मात्र 12 चेंडू करायच्यात 20. 7ची सरासरी होती. रिक्वायर रन रेट, आस्किंग रन रेट आता मात्र वाढला. 10.00 ची सरासरी गाठावी लागेल. 12 चेंडू 20चं समीकरण. तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतो शिरीष म्हात्रेचा वापर केला. मान फ्रॉम दातिवली. लेफ्ट ओव्हर द विकेटने पहिला चेंडू फुलटॉस होता, भिरकावून दिला पंचांनी. इथे मात्र गोलंदाजाला केलं दंडित. नो +1. या पुढील चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 10. दुसरं षटक अफलातून गोलंदाजी साईची पाहायला मिळाली. पुढील चेंडू फ्री हिट आहे. धावा धावफलकावरती डबल फिगर 10. शिरीष पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र चेंडूला त्यामुळे फलंदाज आहे सुरक्षित. 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 12. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू ऑफिस खेळण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये भरपूर फ्लाय देखील झाले होते विक्रम, आणि आता मात्र फलंदाज होतो बाद. विकीच्या खेळीचा होतो अंत. अजून एक धक्का टीम सिटी स्टार संघाला. पाहायला मिळतं म्हणजे 12. टार्गेट 28 आहे, त्यामुळे करायच्या अजूनही 16. 10 चेंडू 16 धावेंची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो ज्याने आजचा दिवस अक्षरशः गाजवला. हर्ष 11 वाडेकर संघाचा विजय पाटील. जबाबदारी असेल या खेळाडूवरती. बॉलिंग ट्रॅकवरती शिरीष सज्ज होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र हलक्या हाताने फक्त जेंटल टच करत असताना एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन तिथे मात्र दिला. इकडे धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 13 ही धावसंख्या. अजूनही 15 धावेंची गरज आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज शिरीष. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये शिरीषची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर येतो फलंदाज महेश. इथं स्ट्रायकिंग एंडवर सलामीला येत असताना एका बाजूने डाव सावरतो. मागच्या षटकामध्ये स्ट्राईक पासून भरपूर दूर होते. आता मात्र स्ट्राईक मिळाली, संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल. एक्झिबिशन मॅच आपण पाहत आहोत. ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार. शिरीष बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, मिडल होत नाही या, पण इथे मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 14 ही धावसंख्या. चार चेंडू झालेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज. अर्धलक्ष आता मात्र पार केलं. अजूनही अर्धलक्ष गाठायचं. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक होतो बॅकिंगसाठी. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक देखील आले होते. स्ट्रायकर एंडला फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स येते तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट. 2ने धावफलक पुढे सरतं. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. विजय पाटील स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र पुढे सरसावत असताना खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. झेलची संधी आणि फलंदाज होईल.
नवीन फलंदाज होतो पिसवली संघाचा एक आक्रमक खेळाडू कोमल येतो. नाव कोमल आहे पण हल्ले करणं जाणतो. 6 चेंडू 12 धावेंची गरज. शेवटच्या षटकात गोलंदाज येतो तो म्हणजेच शक्ती पाटील. खिडकाई गावाला हा रिप्रेझेंट करत असणारा खेळाडू ग्रामीणचा शक्ती पाटील आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज कोमल. 6 चेंडू 12 धावेंची गरज. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू लॉफ्टेड हिट. चेंडू आतमध्ये 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती डावखुरा आताचा फलंदाज जो आघाडीला आला जबाबदारी असेल. 5 चेंडू 12 धावेंचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडवर महेश. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच आपल्या शैलीने इम्प्रेस करतो. पंच देखील सचिन आहे मान फ्रॉम सागाव. अप्रतिम दर्जाचा खेळाडू पण या स्पर्धेमध्ये 40+ स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. राऊंड द विकेटने गोलंदाज सजवतो. इथे मात्र चेंडू पूल केला. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आणि स्वतःच्या फॉलो मध्ये झेल स्वीकारला. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतो टीम बॅटिंग करत असताना सिटी स्टार संघाला.